खूप जास्ती मजेदार आणि टेस्टी बनणार आहे. आज आपण व्हेज फ्राईड प्लस स्टीम मोमोज बनवतो आहे, म्हणजे दोन्ही मिक्स बनवतो आहे. इथे व्हेजिटेबल्सचं मॉइश्चर कमी करण्यासाठी मी पॅनवरती त्यांना फ्राय करून घेतो आहे, शालो फ्राय करून घेतो आहे. जितके पण व्हेजिटेबल्स तुम्हाला आवडतील तुम्ही टाकू शकता. मी जे जे यूज करतो ते मी कॅप्शनमध्ये ॲड करतो किंवा तुम्ही स्क्रीनवरती बघतायच. थोडंसं मीठ टाकून त्याचा एक्स्ट्रा मॉइश्चर पण कमी करून घेतो आहे. हे सगळे झाल्यानंतर आपण आता एक पीठ तयार करायला लागेल. ऑब्व्हियसली आपल्याला मैद्याचं मळून घ्यावं लागेल. सो मैदा मळून आपल्याला रेस्ट पण द्यायची, तर प्रॉपर मैदा मळतो आहे. रेस्ट आपण एक 15 ते 20 मिनटं, जास्तीत जास्त 30 मिनटं देऊ शकतो. मैदा आपल्याला 10 ते 15 मिनटं मळायचं आहे. त्या तेल लावून मग त्याला एक ओल्या फडका ठेवून तुम्ही ठेवू शकता एक 15-20 मिनटासाठी. त्यानंतर पूर्ण व्हेजिटेबल्स थंड झाल्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, लाल तिखट, हळद, धने जिरा पावडर, चाट मसाला, डार्क सोया सॉस हे सगळं मिक्स करून ते पूर्ण मिक्स करून आपल्याला आपली जी आतली भाजी आहे ती तयार करून झाली आहे. आता मैदा आपला सेट झाला आहे. परत एकदा त्याला ॲक्टिव्ह करतो आहे, थोडंसं मळून घेतो आहे. छोटे छोटे गोले करून आपल्याला लाटायचं आहे. आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या टाईप करायचं आहे, ज्याच्यामध्ये फिलिंग ही ॲड करायची आहे. आता मला जेवढं गोल जमतं तेवढे मी गोल ट्राय केले. तुम्हाला जे शेप जमेल, ज्या टाईपचं जमेल त्या टाईपचं करू शकता. मेन एवढंच आहे की त्याच्या आतमध्ये फिलिंग भरायचं आहे, ते फुटलं नाही पाहिजे आणि फ्राय किंवा स्टीम झालं पाहिजे प्रॉपर, आणि गळ्यामध्ये उतरलं पाहिजे, म्हणजे खाता आलं पाहिजे. तर सिम्पली आपण असं त्याचे मला ज्या डिझाईन्स येतात त्या डिझाईन मी ट्राय केल्या. इझिली तुम्ही प्रॅक्टिस केली तर होईल. इथे मी इडलीचा भांडं घेतला, त्याच्यामध्ये स्टीमसाठी पहिले स्टीम करणार एक 15 मिनटं हाय फ्लेमवरती. ते स्टीम झाल्यानंतर यांना आपण शालो फ्राय करून थोडं मजेदार असा क्रिस्पी लुक देणार आहे, जेणेकरून थोडंसं स्टीम आणि फ्रायचा फ्लेवर येईल, मजेदार असं वाटेल. थोडंसं पॅनवरती ऑइल टाकून यांना आता फ्रायसाठी ठेवतो आहे. हलके हलके शाले फ्राय करून घेतो, असं थोडंसं गोल्डन करून घेतो आहे. एक टेक्स्चर येऊन देतो, जो फ्रायवाला टेक्स्चर असतो पूर्ण नाही फ्राय करत आहे. आणि मग मित्रांनो, आपले हे मोमोज तयार झालेत. याची फिलिंग खूप मजेदार लागते. तुम्हाला खूप मजा येईल जेव्हा तुम्ही डार्क सॉस वगैरे यूज करा याच्यामध्ये. ते व्हेजिटेबल्सचं मॉइश्चर निघाल्यानंतर जो फ्लेवर येतो तुम्हाला खूप जास्त आवडेल. सो नक्की ट्राय करा आणि एकदा सांगा कसं झालं होतं ते.